नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज तारीख आहे 27 मार्च आणि आज आपण आले अद्रक भाव जे आहेत आजचे बघणार आहे। आणि मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी सांगितलं की भाव थोडे कमी झालेले आहेत 4 रुपयाने ते 5 रुपयाने। तर बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा राग आला, त्यांनी काही वाईट कमेंट केल्या, असू द्या। तर परिस्थिती काय आहे, सत्य परिस्थिती जी असते ना, कोणालाही वाटतं की भाव, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की भाव अजून वाढले पाहिजे आणि त्यामधून 2 पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे। पण मार्केट असतं हे आपल्या मनाप्रमाणे चालत नाही शेतकरी मित्रांनो, कधी कमी तर कधी जास्त होतं आहे। तुम्ही अपेक्षा करणार नाही तसं पण होईल, कारण तुम्ही सध्या आता कमी भावाने दिली आणि 8 दिवसानंतर भाव वाढले तर तुमच्या मनाला काय वाटेल मी जाणून घेऊ शकतो। प्रत्येक शेतकऱ्याचं तेच मत आहे की भाव जास्तीत जास्त वाढले पाहिजे, पण त्याला परिस्थिती काही आता अडीअडचणी म्हणजे मध्ये जे तर उतार चढाव चालतच असतो, कमी जास्त होतच असतात। आणि रेट जे असतात, रेट हे दररोजचे वेगवेगळे असतात। आता बरेचसे शेतकरी विचार करत असेल की लगेच कालच तर एवढे होते आणि आजचे आज एवढे कसे कमी झाले, किंवा मग एवढे कमी होते तर एवढे 2 रुपयाने कसं का वाढले एका दिवसातच। तर हे आले अद्रकीचं जे मार्केट आहे हे मार्केट दररोजचं वेगवेगळं असतं। दररोज एक तर 2 रुपयाने कमी होऊ शकतं, 2 रुपयाने जास्त होऊ शकतं, किंवा 1 रुपयाने कमी होऊ शकतं। तर सर्वात अगोदर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले ह्या मार्केटचे भाव आहे याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलून घ्यावा लागेल। कारण मार्केट जे असतं हे कोणीच ठरवत नसतं, कोणीच असं नाही काय आपण कसं आहे, आपल्याला काय अडचण असली तर आपण तालुका स्तरावर अगोदर कोणाला जाऊ शकतो, कोणाला सांगू शकतो, कंप्लेंट करू शकतो। तर मार्केटची परिस्थिती अशी असते की एका दिवसात कमी किंवा जास्त होऊ शकते रेट। तर याच्यामध्ये घाबरून जायची काय अशी हे नाही आहे की 4 रुपयांनी कमी झाले म्हणून अजून वाढणार नाही, वाढतील, किंवा मग स्थिर पण राहू शकतात काही दिवस, त्याच्यानंतर वाढतील। कारण त्याला जे सध्या मार्केटला जे असतं आहे ना, जेवढी डिमांड असली मंडीमध्ये तेवढे व्यापारी खरेदी करतात। आणि समोर आता व्यापारी आपल्याकडून घेतात तर मोठ्या व्यापाऱ्याला देतात, मोठा व्यापारी मोठ्या मंडीला टाकतो, किंवा तो माल एक्सपोर्ट होतो, ह्या अशा गोष्टी आहे। तर हे जर व्यवस्थित चाललं तर भाव वाढत जातात। डिमांड म्हणजे तिकडं समोर मागणी जास्त आली की आपल्याकडे जे येतं भाव वाढतात। जर मागणीच नसेल समोर किंवा कमी असेल तर त्यामुळे मात्र जे आहे तर मार्केट स्थिर होऊ शकतं किंवा मग कमी होऊ शकतं। तर ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे अगोदर। आता बघूया आपण आजचे बाजारभाव जे आहे, तर आजचे बाजारभाव 38 ते 40 रुपयापर्यंत, जास्त चांगला माल असेल तरच 40 रुपये भाव चालू आहे। आता तुमच्याकडे काय भाव चालू आहे ते तुम्ही कमेंट करून अवश्य कळवा। बऱ्याच शेतकरी मित्रांना मी सांगितलं आहे, प्रत्येक वेळेस सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की तुम्ही कमेंट करत जावा आणि तुमच्याकडे काय भाव सौदे चालू आहे ते कमेंट करून सांगा। गावाचं नाव टाका आणि भाव सांगा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला जे आहे तर हे व्हिडिओ बघण्यास मिळेल। आणि त्यानंतर त्याच्यामधून सध्या कोणत्या भागात काय भाव मागणी चालू आहे आले अद्रकीला, आणि त्यातल्या त्यात तुझ्या बियाण्याचे भाव जे आहे हे कशा प्रकारे चालू आहे तुमच्या भागात ते पण सांगा। माझ्याकडे तर जे आहे तर सध्या स्थितीला आता मी घरचं बियाणं जे काढलं आहे तर 47-48 रुपयेपर्यंत जे आहे तर बियाण्याची जे खरेदी चालू आहे। तर चांगला माल असेल तर असे रेट आहे। याच्यापेक्षा थोडेसे अजून हलका माल असला, समजा मालाची जाडी पंजा माल थोडा कमी असेल का छोटा पंजा असेल, त्यानुसार भाव अजून कमी होणार आहे। तर 45, 42 तर नाही, पण 44च्या पुढेच आपले हे बियाण्याचे भाव चालू आहे। तर अशा प्रकारे आले अद्रकीचे भाव जे आहे तर तुम्हाला अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ होता। आणि तुमच्याकडे बियाण्याचे काय भाव चालू आहे, कशा पद्धतीने चालू आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांनासुद्धा शेअर करा। सध्याची परिस्थिती बघता आता भाव वाढतील अजून की नाही वाढणार एप्रिलमध्ये हे सध्या सांगता येणार नाही,
पण त्याच्यावरती 1-2 दिवसात आपण मार्केटचा ॲनालिसिस करून मग त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ टाकू की अजून याच्यामध्ये थोडी तेजी येऊ शकते का. कारण सध्या आता बेण्यामध्ये खूप लॉट चालू आहे, म्हणजे बेण्या काढणं चालू आहे, बेण्या सेलिंगमध्ये खूप चालू आहे. तर त्या संदर्भात समजा आता सध्या मार्केट स्थिर राहील असं एक वाटतं. कारण आले अद्रकीचे भाव जे आहेत याच्यामध्ये कमी झालेले आहे. पण जर 42-44पर्यंत आले अद्रकीचे भाव मार्केट रेट जर असते तर नक्कीच 5,500 जे आहे तर बियाणं जे आहे चांगल्या क्वालिटीचं बियाणं 5,500 रुपयांनी विकलं गेलं असतं. पण हे भाव कमी झाल्यामुळं आता बियाण्याचे रेट पण थोडे कमी झालेले आहेत. तर ज्या शेतकऱ्यांना बियाणं खरेदी करायचं होतं त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही ह्या भावाने जे आहे 4.5, 47, 48 क्वालिटी बघून ते ठरवतात. आता फिक्स नाही आहे का बाबा प्रत्येक शेतकरी आपल्या मनमर्जीचा मालक आहे, घेणारा पण त्याच्या मर्जीचा मालक आहे. त्याला जर माल पटला तर तो 48-50 रुपयेसुद्धा त्या मालाचे देऊ शकतो. तो आपसातला त्यांचा प्रश्न राहिला. पण मार्केट रेट पाहता जे आहे तर 44 ते 47-48 रुपयापर्यंत हे कमी जास्त जे त्याच्यामध्ये ही रेंज आहे बघा बियाण्यासाठी. तर तुम्ही नक्कीच सध्या ह्या भावाने आले बियाणे खरेदी करू शकता. कारण अजून जर आले अद्रकीचे भाव जर वाढले तर नक्कीच बियाण्याचे भाव वाढेल. त्यामुळे तुम्हाला बियाणं जे घ्यायचं असेल तर आता घेऊन टाका. ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं आहे नवीन असेल तर नंतर भाव वाढू शकतात. जर अद्रकीचे भाव वाढले तर अजून याचे भाव वाढणार. आणि आले अद्रकीचे भाव अजून जर कमी झाले 1 ते 8 दिवसामध्ये तर बियाण्याचे भावसुद्धा अजून थोडेफार कमी होतील. तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही बियाणं घेऊ शकता. धन्यवाद.